हाय हॅलो फ्रेंड्स, तर सर्वांना ॲडव्हान्समध्ये हॅपी न्यू इयर. तर कोणाकोणाच्या घरी पार्टी चालली असेल. शक्यतो मला तर वाटतंय की आज एकादश आहे, त्यासाठी कोणाकोणाच्या घरी पार्टी नसणार आहे. तर आमच्या घरी सुद्धा नाही आहे, कारण आम्ही तर आज दुसरा ऑप्शन काय पालक पनीर बनवणार आहे. ही बघू शकताय, कांदा टमाटे भाजून मी थंड करायला ठेवलेला आहे. इकडे पालकची एक जुडी धुवून म्हणजे उकळण्यासाठी ठेवलेला आहे. तर आज मुलींचं फेवरेट पालक पनीर बनवणार आहे. तर कोणाकोणाला आवडतं, चला, मला तर खूप आवडतं आणि माझ्या मुलींना सुद्धा आवडतं. आलं लसूण आणि ओल्या खोबऱ्याची पेस्ट सुद्धा टाकायची आहे. 2 चमचे. छान असं भाजून घ्यायचा आहे हा मसाला. त्यामध्ये आता लाल तिखट टाकणार आहे 2 चमच. 2 चमच आणि थोडंसं वरती. थोडंसं मी मसाल्यामध्ये पाणी ओतून घेणार आहे. आपला मसाला भाजलेला आहे, तोपर्यंत मी हे जी पालक म्हणजे उकळून घेतले ना, ते आता बारीक करून घेते. बघू शकताय, आपण मिक्सरला फिरवून पालक सुद्धा मसाल्यात टाकून घेतलेली आहे. आणि छान ह्याला तेल सुद्धा सुटायला लागलेलं आहे. बघू शकताय. थोडंसं आता मी पाणी टाकून घेणार आहे यामध्ये. त्यात आपलं पनीर सुद्धा जाणार आहे. त्यासाठी मी अजून, कारण 5-6 माणसासाठी मी बनवते पालक पनीर. आता ह्याला छान असा कट येऊन द्यायचा आपल्याला. तोपर्यंत मी एका साईडला पनीर भाजून घेते. तर आपण भाजीत अजून नमक टाकलेलं नव्हतं, तर आता नमक टाकून घेऊया. नमक आणि माझ्याकडे त्याला आता पनीर मसाला, शाही पनीर मसाला आहे, तर तो आता टाकून घेतो. तर इकडे मी थोडंसं तेल टाकून पनीर पण टाकायचं आपल्याला.
छोटे छोटे तुकडे करून घेऊया. असे छोटे छोटे मी तुकडे करून घेतले. थोडे आता तेलात मी परतून घेणार आहे. बघू शकता कशी झाली आहे. इकडं आपण तोपर्यंत पनीर परतून घेऊया. तर आपलं पनीर थोडंसं फ्राय करून झाले. गॅस ऑफ करून देते आणि हे पनीर ह्या कढईमध्ये टाकून देते. तर चला पनीर टाकून घेऊया. झाली बघा आपली पालक पनीरची भाजी रेडी. तर आपली रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा आणि लाईक सुद्धा करा. तर दाखवते.